जे वाक्य वापरलेत त्या सभागृहाचा सभापती महोदय, मंत्री महोदय उत्तर देतात. गृह राज्यमंत्री उत्तर देत आहेत. आपण सभापती महोदय सभागृहामध्ये सामान्य सदस्यांनी जी शंका निर्माण केलेली आहे ती देखील तपासून घेणं अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीने वारंवार देशामधल्या सर्वोच्च पदावरती असलेल्या लोकांच्या विरोधात जर का असं वक्तव्य केली जात असतील तर शासन या बाबतीत गंभीर दखल देखील घेईल. अजिबात सोडणार नाही. न्यायालयाचा अपमान केलेला आहे. सर्वोच्च आपला माननीय सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचा अपमान केलेला आहे. अध्यक्ष महोदय, ही अशा पद्धतीची कॉमेडी आम्ही चालून घेणार नाही. अध्यक्ष महोदय, जी सभागृहामध्ये सामान्य सदस्यांनी शंका देखील व्यक्त केलेली आहे की याचा नक्की बोलवता धणी कोण आहे, कोणीतरी यांना मागून बोलायचं. अध्यक्ष महोदय, एक घटनाक्रम देखील लक्षात घेतला पाहिजे. अध्यक्ष महोदय, काही ठराविक ट्विट करायचे, काही मी बोलतो ना. अध्यक्ष महोदय, काही ठराविक ट्विट करायचे. सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केलेल्या शंकांवरती निरासन करणं माझी जबाबदारी आहे. अध्यक्ष महोदय, खाली बसा. अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, खाली बसा. सभापती महोदय, प्रसाद लाड जागेवर जावा. प्रसाद लाड आपण जागेवर जा. सभापती महोदय, श्रीकांतजी आपण बसा जर आपण बसा. सभापती महोदय, घटनाक्रम देखील लक्षात घेतला पाहिजे. एखाद्या व्यक्तीचा ट्विट येतो, त्यानंतर काही काळातच कुठलीही काही त्याचं भाष्य बाहेर, त्याची बातमी बाहेर पडायच्या अगोदरच काही लोकांनी, काही सामान्य सदस्यांनी या सभागृहाच्या ट्विट देखील केलेले आहेत. ह्यांना कसं लक्षात आलं की त्याचं ट्विट येणार आहे ते? सभापती महोदय, नक्कीच प्रसाद लाड आपण बसा. सभापती महोदय, या व्यक्तीच्या बाबतीमधल्या अनेक तक्रारी आहेत. या व्यक्तीच्या वरती जवळपास 16 गुन्हे दाखल आहेत. सन्माननीय सदस्यांनी या बाबतीमध्ये, या व्यक्तीच्या ड्रग्सच्या बाबतीमध्ये देखील, अंमली पदार्थाच्या बाबतीमध्ये देखील काही शंका उपस्थित केलेल्या आहेत. मग अध्यक्ष महोदय, या सगळ्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता या व्यक्तीचे सीडीआर तपासले जातील. या व्यक्तीच्या सगळे कॉल रेकॉर्ड तपासले जातील. या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये कुठल्या पेमेंट आलेले आहेत त्याची तपासणी केली जाईल. याचं नक्की सूत्रधार कोण आहे जर का असेल तर त्याला देखील शोधलं जाईल. त्याच्यावर देखील कठोर कारवाई केली जाईल. आणि अध्यक्ष महोदय, भविष्यामध्ये अशा पद्धतीचा अवमान करण्याचा अधिकार कुणालाच नाही. आणि म्हणून या व्यक्तीवरती, हा जो कोर्ट कुला कामरा आहे, ह्याच्यावरती नक्कीच कठोर कारवाई ही केली जाईल. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कालच्या सभागृहात देखील निवेदन करत असताना सांगितलेलं आहे की अशा व्यक्तींना कठोर कारवाई केली जाईल, यांना सोडलं जाणार नाही. मला वाटतं आपण पुढे जाऊया. आता शासनाच्या वतीने देखील या संदर्भामध्ये उत्तर आलेलं आहे. मला वाटतं नियम 93 अन्वये आपण आता आपला ऑर्डर ऑफ द डे आहे त्याच्यानुसार 2-3च आहेत. त्याच्यानंतर घेऊया आपण. त्याच्यानंतर घेऊया ना आपण. हा थोडक्यातच आहे. लक्षवेधी परत 93 लक्षवेधी असं न करता जे मंत्री उपलब्ध आहेत 93 करू. परत तिकडून सचिन भाऊ उभा राहतील किंवा शशिकांत शिंदे उभा राहतील आणि ऑर्डर ऑफ द डे मला वाचून दाखवतील. त्यापेक्षा आपण 93च्या सूचना घेऊया. नाही त्यानंतर मग माझ्या अधिकार कक्षेमध्ये क्रमवारीमध्ये फेरबदल करतो. हे 10 ते 15 मिनिटात संपेल. सचिन अहिर. सभापती महोदय, सचिन अहिर. सभापती महोदय, या जाऊन काय द्या ना. अकोला जिल्ह्यातील तेलंगणा तालुक्यात सचिन अहिर बोलतील. आपण पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन दिलेलं नाही. आपली जी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे त्याची डेफिनेशन आपण वाचा. मला वाटतं